नमस्कार श्रोते हो, मी शेखर कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. तुमच्या सर्व सातारकरांच्या अत्यंत हक्काच्या आणि अतिशय लोकप्रिय असणाऱ्या हिंदवी रेडिओ 89.6 वरून आपण ऐकत आहात एक खास कार्यक्रम स्मृती दिन. श्रोते हो, आज 7 जुलै. आज भारतीय चित्रपट सृष्टीतील अत्यंत दिग्गज कलावंत दिलीप कुमार यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करूया आणि त्यांच्याबद्दलची माहिती जाणून घेऊया. बड़ा कठिन है प्रश्न ये भैया, आए बारंबार. इस उम्र में पूछे बीवी क्या करते हो प्यार, मुझसे क्या करते हो प्यार. अरे पूछे मेरी बीवी, डू यू लव मी, डू यू लव मी. तो क्या कहा आपने? अरे बरसों से तो कहता आया आई लव यू, आई लव यू. हर दिन हर पल यही कहूं मैं आई लव यू. सुबह सवेरे काम पे जाऊं आई लव यू. सांझ ढले जब काम से आऊं आई लव यू. खाते पीते सोते उठते आई लव यू. फिर भी पूछे बीवी मेरी डू यू लव मी, डू यू लव मी. बार बार यही दोहराऊं आई लव यू, आई लव यू. 3 बच्चों का बापू हूं पर आई लव यू. दुनिया भर में अफसर हूं पर आई लव यू. सब लोगों पे धाक जमाऊं आई लव यू. डरते डरते घर पे आऊं आई लव यू, आई लव यू. सांझ सवेरे तेरे प्यार में यही गीत दोहराऊं रानी, यही गीत दोहराऊं. हर करम अपना करेंगे, हर करम अपना करेंगे. ऐ सनम तेरे लिए दिल दिया है, जान भी देंगे. ऐ सनम तेरे लिए दिल दिया है, जान भी देंगे. ऐ सनम तेरे लिए. और कोई भी कसम, कोई भी वादा कुछ नहीं. और कोई भी कसम, कोई भी वादा कुछ नहीं. एक बस तेरी मोहब्बत से ज्यादा कुछ नहीं, कुछ नहीं. हम जिएंगे और मरेंगे ऐ सनम तेरे लिए. दिल दिया है, जान भी देंगे ऐ सनम तेरे लिए. दिल दिया है, जान भी देंगे ऐ सनम तेरे लिए. सबसे पहले तू है, तेरे बाद हर एक नाम है. सबसे पहले तू है, तेरे बाद हर एक नाम है. तू मेरा आगाज़ था, तू ही मेरा अंजाम है, अंजाम है. हम जिएंगे
श्रोतेहो, भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्याच्या पंक्तीतील अग्रणी नाव म्हणजे दिलीप कुमार. त्यांचं मूळ नाव मोहम्मद युसूफ खान हे होतं. त्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व भारतातील पेशावर, जे सध्या पाकिस्तानामध्ये आहे, इथं 11 डिसेंबर 1922 रोजी झाला. त्यांची आई आयेशा बेगम आणि वडील लाला गुलाम सरवार खान हे फळांचे व्यापारी होते. दिलीप कुमार यांच्यासह 12 भावंडांचा विस्तृत कुटुंब विस्तार यांच्या कुटुंबाचा होता आणि अशा विस्तृत कुटुंब विस्तार असलेल्या या परिवारात त्यांचं पालनपोषण झालं. सारे शहर में आप सा कोई नहीं, कोई नहीं. सारे शहर में आप सा कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं. यही सोच कर रात भर में सोई नहीं, सोई नहीं, सोई नहीं, हाँ सोई नहीं, सोई नहीं, सोई नहीं. सारे शहर में आप सा कोई नहीं, कोई नहीं. मेरा दिल जिस पे फिदा है, वो दिल पर वो महबूब हो तुम. मेरा दिल जिस पे फिदा है, वो दिल पर वो महबूब हो तुम. आदमी पर बहुत खूब हो तुम. ऐ हसीना बड़ी खूबसूरत है तू. ऐ हसीना बड़ी खूबसूरत है तू. मुस्कुराती हुई कोई मूरत है तू. मैं हूँ यहाँ और तुम हो वहाँ, ओ जाने जा कोई हो वहाँ. कोई तुम्हारी चीज तो कोई नहीं, कोई नहीं. सारे शहर में आप सा कोई नहीं, कोई नहीं. तुमको मेरी वफा पे जाने क्या क्या गुमा हो रहे हैं. तुमको मेरी वफा पे जाने क्या क्या गुमा हो रहे हैं. कितना भी तुम छुपाओ, अफसाने बयां हो रहे हैं. इश्क करता हूँ आशिक मेरा नाम है. आशिक इश्क करता हूँ आशिक मेरा नाम है. ऐश करना मेरी जान मेरा काम है. ऐसे भी हो तुम, वैसे भी हो, जैसे भी हो तुम, जैसे भी हो. हमको शिकायत आपसे कोई नहीं, कोई नहीं. सारे शहर में आप सा कोई नहीं, कोई नहीं. श्रोते हो, त्यांचं कुटुंब 1930 साली मुंबई
इथं स्थलांतरित झालं. दिलीप कुमार यांनी आपलं शालेय शिक्षण नाशिक जवळील इगतपुरीच्या बर्निस बोर्डिंग स्कूलमधून घेतलं. पुढं 1940 साली वडिलांशी मतभेद झाल्यामुळं त्यांनी घर सोडलं आणि ते पुण्याला आले. पुण्यामध्ये करार पद्धतीवर काही काळ त्यांनी मिलिटरी कॅन्टीनमध्ये काम करून काही वर्षानंतर ते पुन्हा घरी परतले. वडिलांना आर्थिक मदत करता यावी यासाठी ते काम शोधत असताना त्यांची भेट तत्कालीन प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ मसानी यांच्याशी झाली. 1943 साली मसानी यांच्याशी त्यांची भेट झाल्यानंतर दिलीप कुमार यांचं जीवनच अक्षरशः बदलून गेलं. मसानी यांनी दिलीप कुमार यांना प्रसिद्ध चित्रपट निर्मिती संस्था बॉम्बे टॉकीजमध्ये काम करण्यास सुचवलं आणि बॉम्बे टॉकीजच्या मालक अभिनेत्री देविका राणी यांनी त्यांना महिना 1250 रुपये पगारावर अभिनेता म्हणून कामावर रुजू करून घेतलं. याच दरम्यान देविका राणी यांच्या आग्रहावरून त्यांनी स्वतःचं नाव, जे की मोहम्मद युसूफ खान होतं, ते बदलून दिलीप कुमार हे नाव अंगीकारलं. बॉम्बे टॉकीजमधील प्रवेश त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला आणि इथूनच त्यांचा अभिनय क्षेत्राचा श्रीगणेशा झाला. श्रोतेहो, भारतीय चित्रपट क्षेत्रात मेथड ॲक्टिंग हा प्रकार रुजवणारे ते पहिलेच अभिनेते होते. संवादाच्या पाठांतरापेक्षा भूमिका उठावदार करण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असायचा आणि ही त्यांची अभिनय करण्याची पद्धत पाहून दिग्दर्शक सत्यजित राय या थोर दिग्दर्शकानं त्यांना मेथड किंग अशी पदवी दिली. व्यक्तिरेखेच्या अंतरंगात शिरून भूमिका जगण्याची त्यांची हातोटी वादातीत होती. श्रोतेहो, दिलीप कुमार यांच्या सुरुवातीच्या दाग, देवदास, फुटपाथ, संगदिल, शिकस्त यासारख्या संवेदनशील शोकांतिका त्यांनी इतक्या तन्मयतेने रंगवल्या की काही काळ ते नैराश्याच्या गर्तेत गेले होते आणि त्यासाठी त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागली होती. आणि इथंच त्यांची मसानी यांच्याशी गाठ पडली. तेरे हुस्न की क्या तारीफ करूं, कुछ कहते हुए भी डरता हूँ. कहीं भूल से तू न समझ बैठे कि मैं तुझसे मोहब्बत करता हूँ. तेरे हुस्न की क्या तारीफ करूं, तेरे हुस्न की क्या तारीफ करूं, कुछ कहते हुए भी डरता हूँ. कहीं भूल से तू न समझ बैठे कि मैं तुझसे मोहब्बत करता हूँ. मेरे दिल में कसक सी होती है, मेरे दिल में कसक सी होती है, तेरी राह से जब मैं गुजरती हूँ. इस बात से ये न समझ लेना कि मैं तुझसे मोहब्बत करती हूँ. तेरी बात में गीतों की सरगम, तेरी चाल में पायल की छम छम.
तेरी बात में गीतों की सरगम, तेरी चाल में पायल की छम छम। कोई देख ले तुझको एक नजर, कोई देख ले तुझको एक नजर, मर जाए तेरी आंखों की कसम। मैं भी हूँ अजब एक दीवाना, मरता हूँ न आहें भरता हूँ। कहीं भूल से तू न समझ बैठे कि मैं तुझसे मोहब्बत करता हूँ। जब तू आता है जी धक से मेरा हो जाता है। मेरे सामने जब तू आता है जी धक से मेरा हो जाता है। लेती है तमन्ना अंगड़ाई, लेती है तमन्ना अंगड़ाई, दिल जाने कहाँ खो जाता है। महसूस ये होता है मुझको जैसे मैं तेरा दम भरती हूँ। इस बात से ये न समझ लेना कि मैं तुझसे मोहब्बत करती हूँ। तेरे हुस्न की क्या तारीफ करूं, कुछ कहते हुए भी डरता हूँ। कहीं भूल से तू न समझ बैठे कि मैं तुझसे मोहब्बत करता हूँ। शोकांत, प्रगल्भ, अवखळ, संयत, तरल अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण भूमिकांनी नटलेल्या आणि 65पेक्षा जास्त चित्रपट नावावर असलेल्या दिलीप कुमार यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीची सुरुवात 1944 सालच्या बॉम्बे टॉकीज निर्मित ज्वार भाटा या चित्रपटापासून झाली. श्रोते हो, यापूर्वी
ते हिंदी आणि उर्दू भाषेवर असलेल्या प्रभुत्वामुळं कथालेखन आणि पटकथा लेखनास मदत करत असत. ज्वारभाटा मोठ्या पडद्यावर फारसा यशस्वी ठरला नाही, परंतु श्रोतेहो, 1947मध्ये आलेल्या मिलन चित्रपटातील अभिनयानं त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. श्रोतेहो, त्यानंतर आलेल्या जुगनू या चित्रपटानं अतिशय मोठ्या प्रमाणात यश मिळवलं आणि त्यानंतर मात्र दिलीप कुमार यांनी मागं वळून बघितलंच नाही. 1948 साली त्यांचे शहीद आणि मेला हे 2 चित्रपट लागोपाठ अत्यंत यशस्वी ठरले. 1949 साली मेहबूब खान दिग्दर्शित अंदाजमध्ये ते राज कपूर आणि नर्गिस या प्रसिद्ध कलाकारांसोबत झळकले. त्याच वर्षी बी मित्र दिग्दर्शित शबनम चित्रपटात त्यांनी अभिनेत्री कामिनी कौशलसोबत भूमिका साकारली. हे दोन्ही चित्रपट म्हणजे अंदाज आणि शबनम हे दोन्ही चित्रपट त्या काळात अत्यंत गाजले. विशेष म्हणजे शबनम चित्रपटानंतर अनेकांनी दिलीप कुमार यांच्या शैलीचं अनुकरण करण्यास सुरुवात केली होती. श्रोतेहो, 1950चं दशक हे दिलीप कुमार यांच्या कारकिर्दीतील सुवर्णकाळ ठरले. या दशकात त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक यशस्वी आणि प्रसिद्ध चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या. त्यामध्ये उल्लेख करायचा झाला तर मुख्यत्वे करून जोगन, दाग, दीदार, शिकस्त, उडन खटोला, देवदास, नया दौर, मधुमती अशा काही चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. श्रोतेहो, 1952मध्ये आलेल्या दाग चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 1955च्या शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित बिमल रॉय दिग्दर्शित देवदास हा खूप गाजलेला चित्रपट आजही भारतीय चित्रपट कालखंडातील मैलाचा दगड म्हणून ओळखला जातो. तड़प तड़प के कह रहा है आ भी जा, तू हमसे आँख ना चुरा, तुझे कसम है आ भी जा. दिल तड़प तड़प के कह रहा है आ भी जा, तू हमसे आँख ना चुरा, तुझे कसम है आ भी जा. नहीं तो ये बहार क्या बहार है, गुल नहीं खिले के तेरा इंतजार है. तू नहीं तो ये बहार क्या बहार है, गुल नहीं खिले के तेरा इंतजार है, के तेरा इंतजार है, के तेरा इंतजार है. दिल तड़प तड़प के कह रहा है आ भी जा, तू हमसे आँख ना चुरा, तुझे कसम है आ भी जा. दिल धड़क धड़क के दे रहा है ये सदा, तुम्हारी हो चुकी हूँ मैं, तुम्हारे पास हूँ सदा. दिल धड़क धड़क के दे रहा है ये सदा, तुम्हारी हो चुकी हूँ मैं, तुम्हारे पास हूँ सदा.
मुस्कुराते प्यार का असर है हर कहीं, हम कहाँ है दिल किधर है कुछ खबर नहीं। मुस्कुराते प्यार का असर है हर कहीं, हम कहाँ है दिल किधर है कुछ खबर नहीं, किधर है कुछ खबर नहीं, किधर है कुछ खबर नहीं। दिल तड़प तड़प के कह रहा है आ भी जा, तू हमसे आँख ना चुरा, तुझे कसम है आ भी जा। दिल धड़क धड़क के दे रहा है ये सदा, तुम्हारे हो चुकी हूँ मैं, तुम्हारे पास हूँ सदा। श्रोते हो, देवदास या चित्रपटाची नंतरच्या काळात अनेक आवर्तनं निघाली, परंतु दिलीप कुमार यांनी केलेली देवदासची भूमिका सर्वोच्च पातळीवरील अभिनयासाठी आजही प्राधान्यानं स्मरली जाते. देवदास या अतिशय गाजलेल्या शोकांतिकेत वैफल्यग्रस्त व्यसनाधीन तरुणाची अप्रतिम भूमिका साकारल्यानंतर चाहत्यांकडून त्यांना ट्रॅजेडी किंग असं नामाविधान देण्यात आलं आणि म्हणूनच दिलीप कुमार यांचं नाव घेतल्याबरोबर हिंदी चित्रपट प्रेमी त्यांना ट्रॅजेडी किंग असंच ओळखतात. 1952 साली मेहबूब खान दिग्दर्शित आन या चित्रपटामध्ये त्यांनी हलके फुलके स्वरूपाचं भूमिका केली. तसंच 1955 साली आलेला आझाद आणि 1960 साली आलेला कोहिनूर या चित्रपटात अनुक्रमे विनोदी आणि प्रणयप्रधान अशा विविधरंगी भूमिका त्यांनी साकारल्या. सुहाना सफर और ये मौसम हंसी, सुहाना सफर और ये मौसम हंसी, हमें डर है हम खो न जाए कहीं। सुहाना सफर और ये मौसम हंसी। ये कौन हंसता है फूलों में छुप कर, बाहर बेचैन है किसकी धुन पर। ये कौन हंसता है फूलों में छुप कर, बाहर बेचैन है किसकी धुन पर। कहीं गुनगुन कहीं रुनझुन के जैसे नाचे जमीन। सुहाना सफर और ये मौसम हंसी, हमें डर है हम खो न जाए कहीं। सुहाना सफर और ये मौसम हंसी। ये गोरी नदियों का चलना उछल कर, तो जैसे अल्हड़ चले पीछे मिलकर। ये गोरी नदियों का चलना उछल कर, तो जैसे अल्हड़ चले पीछे मिलकर। प्यारे प्यारे ये नजारे निखार है हर कहीं। सुहाना सफर और ये मौसम हंसी, सुहाना सफर और ये मौसम हंसी, हमें डर है हम खो न जाए कहीं। सुहाना सफर और ये मौसम हंसी। वो आसमां झुक रहा है जमीन पर, वो आसमां झुक रहा है जमीन पर। ये मिलन हमने देखा यहीं पर, वो आसमां झुक रहा है जमीन पर। ये मिलन हमने देखा यहीं पर। मेरी दुनिया मेरे सपने मिलेंगे शायद यहीं। सुहाना सफर और ये मौसम हंसी, सुहाना सफर और ये मौसम हंसी,
हमें डर है हम तो न जाए कहीं, सुहाना सफर और ये मौसम हंसी, सुहाना सफर और ये मौसम हंसी। श्रोते हो, 1960 साली दिलीप कुमार यांनी के आसिफ दिग्दर्शित मुगले आझम या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या महत्त्वाकांक्षी आणि अतिभव्य अतिखर्चिक चित्रपटात मोगल साम्राज्याचा राजकुमार आणि अकबर बादशहाचा मुलगा सलीम याची भूमिका साकारली. भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी मुगले आझम हा एक अत्यंत हिट चित्रपट ठरला. त्यांचे या चित्रपटातील शहजादा सलीम याची प्रेयसी असलेल्या अनारकली या नर्तिकेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मधुबाला सोबतचे वास्तव जीवनातील अयशस्वी प्रेम प्रकरण देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात चर्चिले गेले. जब ऐसे चिकने चेहरे, ओ जब ऐसे चिकने चेहरे, तो कैसे न नजर फिसले, तो कैसे न नजर फिसले जिंद मेरी ये। कभी डाल इधर भी फेरा, तो कभी डाल इधर भी फेरा, के तक तक नैन थक गए, के तक तक नैन थक गए जिंद मेरी ये। पानी लेने के बहाने आजा, ओ पानी लेने के बहाने आजा, के तेरा मेरा एक रास्ता, के तेरा मेरा एक रास्ता जिंद मेरी ये। चांद के बहाने देखूं, ओ तुझे चांद के बहाने देखूं, तुझे चांद के बहाने देखूं, ओ तुझे चांद के बहाने देखूं। तू छत पर आजा गोरिये, तू छत पर आजा गोरिये जिंद मेरी ये। अभी छेड़ेंगे गली के सब लड़के, ओ अभी छेड़ेंगे गली के सब लड़के, के चांद मेरे छिप जाने दे, के चांद मेरे छिप जाने दे जिंद मेरी ये।
चाल है नागन जैसी, ओ तेरी चाल है नागन जैसी, ओ तेरी चाल है नागन जैसी। रिजोगी तुझे ले जाएंगे, रिजोगी तुझे ले जाएंगे जिंद मेरी ये। जाए कहीं भी मगर हम सजना, हो जाए कहीं भी मगर हम सजना, ये दिल तुझे दे जाएंगे, ये दिल तुझे दे जाएंगे जिंद मेरी ये। श्रोते हो, 1961 साली दिलीप कुमार यांनी अभिनीत केलेला नितीन बोस दिग्दर्शित गंगा जमुना या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती स्वतः दिलीप कुमार यांनीच केली होती. या चित्रपटात त्यांनी भोजपुरी भाषेचा लहेजा उत्तमरित्या वठवला. श्रोते हो, सलीम जावेद लिखित आणि बहुचर्चित दीवार या चित्रपटाच्या लेखनावर गंगा जमुनाच्या मूळ लेखनाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव होता. श्रोते हो, 60च्या दशकात आलेला राम और श्याम हा चित्रपट वगळता लीडर, दिल दिया दर्द लिया, आदमी यासारख्या अयशस्वी चित्रपटांमुळं त्यांच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली होती. श्रोते हो, दिलीप कुमार यांनी वयाच्या 54व्या वर्षी बैरागमध्ये तिहेरी भूमिका अत्यंत लीलया निभावली होती. हा चित्रपट 1976 साली प्रदर्शित झाला होता. मांग के साथ तुम्हारा मैंने मांग लिया संसार, मांग के साथ तुम्हारा मैंने मांग लिया संसार। मांग के साथ तुम्हारा मैंने मांग लिया संसार, मांग के साथ तुम्हारा। मिला हमें यार मिला, एक नया संसार मिला। प्यार मिला हमें यार मिला, एक नया संसार मिला। जीने का सामान मिला, मिल गया एक सहारा। मांग के साथ तुम्हारा मैंने मांग लिया संसार, मांग के साथ तुम्हारा। दिल जवां और रुत हंसी, चल यूं ही चल दे कहीं। दिल जवां और रुत हंसी, चल यूं ही चल दे कहीं। तू चाहे ले चल कहीं, तुझ पे है मुझको यकीन। तू चाहे ले चल कहीं, तुझ पे है मुझको यकीन। ओ जान भी तू है, दिल भी तू ही। राह भी तू, मंजिल भी तू ही, और तू ही आस का तारा। मांग के साथ तुम्हारा मैंने मांग लिया संसार, मांग के साथ तुम्हारा।
श्रोते हो, नायक म्हणून बैराग हा त्यांचा शेवटचं दर्शन देणारा चित्रपट होता. श्रोते हो, 1976 ते 1981 पर्यंत त्यांनी चित्रपटातून 5 वर्षाचा प्रदीर्घ विराम घेतला आणि त्यानंतर मनोज कुमार दिग्दर्शित क्रांती चित्रपटातील चरित्र भूमिकेमार्फत त्यांनी पुनरागमन केलं ते 1981 साली. त्यानंतर त्यांनी शक्ती, दुनिया, विधाता, मशाल, सौदागर अशा विविध चित्रपटांद्वारे आपल्या सशक्त अभिनयाचा पुनःपरिचय करून दिला. त्यावेळी कारकिर्दीच्या शिखरावर असलेल्या आणि सुपरस्टार ही उपाधी लाभलेल्या अमिताभ बच्चन यांच्यासारख्या कसलेल्या तरुण अभिनेत्यासोबतची अभिनयाची जुगलबंदी रमेश सिप्पींच्या शक्तीद्वारे अत्यंत गाजली. तर सुभाष घई यांच्या सौदागरमध्ये आपल्या विशिष्ट संवाद फेकीसाठी लोकप्रिय असलेल्या राजकुमार यांच्यासोबतचा दिलीप कुमार यांचा सामना प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. श्रोते हो, अश्रूंची झाली फुले या प्रसिद्ध मराठी नाटकावर आधारित असलेल्या यश चोप्रांच्या मशालमधील त्यांची उतारवयात परिस्थितीवश गुन्हेगारी जगताकडे ओढल्या गेलेल्या आदर्श शिक्षकाची भूमिका अभिनयातला एक आदर्श म्हणूनच ओळखली जाते. दिल पाया अलबेला मैंने, तबीयत मेरी रंगीली है, आज खुशी में मैंने भैया थोड़ी सी भंग पी ली. मेरे पैरों में है, मेरे पैरों में घुंघरू बंधा दे तो फिर मेरी चाल देख ले. मेरे पैरों में घुंघरू बंधा दे तो फिर मेरी चाल देख ले. जरा जम के भैया मोहे लाली चुनर, मोहे लाली चुनरिया उड़ा दे तो फिर मेरी चाल देख ले. मेरे पैरों में घुंघरू बंधा दे तो फिर मेरी चाल देख ले. क्या चाल है तोरी? जरा झूम ले गोरी. आहा, वाह. हाले डोले किसी की नथनी, झूमे किसी का झुमका. हर क्वारी दिल थाम ले अपना, ऐसा लगाऊं ठुमका. कैसे भला? ऐसे जब हो किसी की ब्याह सगाई, मेरी जवानी ले अंगड़ाई, मेरी जवानी ले अंगड़ाई. कोई मेरी हाय हाय, कोई मेरी भी शादी करा दे तो फिर मेरी चाल देख ले. मेरे पैरों में घुंघरू बंधा दे तो फिर मेरी चाल देख ले. एक नजर से दिल भरमाए, दूजी से ले जाए. तीजी नजर तू ऐसी मारे जो देखे लुट जाए. सारी दुनिया तुझ पे दीवानी, मैं भी तो देखूं तेरी जवानी, मैं भी तो
देखूं तेरी जवानी, जरा मुखड़े होए होए जरा मुखड़े से घुंघटा हटा दे, तो फिर मेरी चाल देख ले। मोहे लाली जुनरिया उड़ा दे, तो फिर मेरी चाल देख ले। मेरे पैरों में घुंघरू बंधा दे, तो फिर मेरी चाल देख ले। श्रोते हो, 1998 साली त्यांची प्रमुख भूमिका असलेला किला हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. श्रोते हो, दिलीप कुमार हे ज्येष्ठ कलावंत कोट्यामधून 2000 ते 2006 पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. तसंच मुस्लिम समाजाच्या प्रगतीकरता सामाजिक कार्यातही ते अतिशय अग्रेसर होते. दिलीप कुमार 1966 मध्ये अभिनेत्री सायरा बानू यांच्याशी विवाहबद्ध झाले. श्रोते हो, दोघांच्या वयातील 22 वर्षाचं अंतर त्यांच्या वैवाहिक जीवनात कधीच अडथळा बनलं नाही. अपत्यप्राप्तीच्या ओढीमुळं त्यांनी आसमा रहमान यांच्याशी 1981 मध्ये दुसरा विवाह केला. पण 1983 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला आणि ते सायरा बानू यांच्यासोबतच राहिले. त्यांना विविध भाषा शिकण्याची आवड होती. दिलीप कुमार यांचं हिंदी आणि उर्दू या भाषांव्यतिरिक्त मराठी, पंजाबी, भोजपुरी, बंगाली, गुजराती या भारतीय तर पश्तून आणि पर्शियन या आंतरराष्ट्रीय भाषांवरही अत्यंत प्रभुत्व होतं. श्रोते हो, दिलीप कुमार या दिग्गज अभिनेत्याला अनेक पुरस्कार मिळाले. त्यामध्ये अनुक्रमे दाग, आझाद, देवदास, नया दौर, कोहिनूर, लीडर, राम और श्याम आणि शक्ती या चित्रपटांसाठी सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून मिळालेल्या 8 फिल्मफेअर पुरस्कारांचा समावेश आहे. याचबरोबर 1993 मध्ये त्यांना फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं होतं. तस्वीरें मोहब्बत थी जिसमें हमने वो शीशा तोड़ दिया, तोड़ दिया, छोड़ दिया. हमने वो शीशा तोड़ दिया, तोड़ दिया, छोड़ दिया. हंस हंस के जीना सीख लिया, घुट घुट के मरना छोड़ दिया, छोड़ दिया, छोड़ दिया. घुट घुट के मरना छोड़ दिया, छोड़ दिया, छोड़ दिया. दिल की आवाज है क्या, जाने ये राज है क्या. दिल की आवाज है क्या, जाने ये राज है क्या. आज समझे तो कोई, हमसे पूछे तो कोई, हमसे पूछे तो कोई, या खुद ये गम से घबरा कर रुख जिंदगी का मोड़ दिया, मोड़ दिया, मोड़ दिया. तस्वीरें मोहब्बत थी जिसमें हमने वो शीशा तोड़ दिया, तोड़ दिया, तोड़ दिया. हमने वो शीशा तोड़ दिया, तोड़ दिया, तोड़ दिया. श्रोते हो, भारतीय चित्रपटातील उल्लेखनीय योगदानाबद्दल 1991 मध्ये भारत सरकारनं त्यांना पद्मभूषण ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. श्रोते हो, 1994 साली भारतीय चित्रपटसृष्टीतील असामान्य कामगिरीबद्दल दादासाहेब फाळके या सर्वोच्च पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. श्रोते हो, 2015 साली पद्मविभूषण या भारताच्या दुसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं त्यांचा गौरव करण्यात आला. तसंच 1997 मध्ये पाकिस्तान सरकारनंही त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार निशाने इम्तियाज देऊन त्यांचा सन्मान केला होता.
साथी हाथ बढ़ाना साथी रे, 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 साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना। साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना। साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना साथी रे, साथी हाथ बढ़ाना साथी रे, साथी हाथ बढ़ाना साथी रे। हम मेहनत वालों ने जब भी मिलकर कदम बढ़ाया, सागर ने रास्ता छोड़ा पर्वत ने शीश झुकाया। फौलादी है सीने अपने, फौलादी है बाहें, फौलादी है सीने अपने, फौलादी है बाहें। हम चाहें तो पैदा कर दे चट्टानों में राहें, हम चाहें तो पैदा कर दे चट्टानों में राहें। साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना। साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना साथी रे, साथी हाथ बढ़ाना साथी रे, साथी हाथ बढ़ाना साथी रे। मेहनत अपने लेख की रेखा, मेहनत से क्या डरना। कल गैरों की खातिर की आज अपनी खातिर करना। अपना सुख भी एक है साथी, अपना दुख भी एक, अपना सुख भी एक है साथी, अपना दुख भी एक। अपनी मंजिल सच की मंजिल, अपना रास्ता नेक, अपनी मंजिल सच की मंजिल, अपना रास्ता में। साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना। साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना साथी रे, साथी हाथ बढ़ाना साथी रे, साथी हाथ बढ़ाना साथी रे। श्रोते हो, भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील उत्तुंग प्रतिभेच्या या अभिनेत्याचं वयाच्या 98व्या वर्षी वृद्धापकाळानं मुंबई इथं निधन झालं. श्रोते हो, तो दिवस होता 7 जुलै 2021. श्रोते हो, दिलीप कुमार यांचं जीवापाड प्रेम असणाऱ्या सायरा बानू यांना कर्करोगानं ग्रासलं होतं. अगदी शेवटच्या कालावधीत दिलीप कुमार यांनी सायरा बानू यांची अत्यंत सेवा केली. ही जोडी कधीही न फुटणारी अशी अभेद्य जोडी म्हणूनच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ओळखली जाते. असा अभिनयाचा बादशहा म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं आणि मेथड ॲक्टिंगमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा दिलीप कुमार हा थोर कलावंत, याच्या स्मृतिदिनानिमित्त हिंदवी परिवारातर्फे त्यांना कोटी कोटी प्रणाम आणि विनम्र अभिवादन.
आना है तो राह में कुछ फेर नहीं है, भगवान के घर देर है, अंधेर नहीं है। आना है तो राह में कुछ फेर नहीं है, भगवान के घर देर है, अंधेर नहीं है। आना है तो राह में कुछ फेर नहीं है, भगवान के घर देर है, अंधेर नहीं है। आना है तो जब तुझसे न सुलझे तेरे उलझे हुए धंधे, जब तुझसे न सुलझे तेरे उलझे हुए धंधे, भगवान के इंसाफ पे सब छोड़ दे बंदे। खुद ही तेरी मुश्किल को वो आसान करेगा, खुद ही तेरी मुश्किल को वो आसान करेगा। जो तू नहीं कर पाया वो भगवान करेगा, जो तू नहीं कर पाया वो भगवान करेगा, भगवान करेगा। आना है तो राह में कुछ फेर नहीं है, भगवान के घर देर है, अंधेर नहीं है। आना है तो कहने की जरूरत नहीं, आना ही बहुत है। कहने की जरूरत नहीं, आना ही बहुत है। इस दर पे तेरा शीश झुकाना ही बहुत है। जो कुछ है तेरे दिल में वो सब उसको खबर है, जो कुछ है तेरे दिल में वो सब उसको खबर है। बंदे तेरे हर हाल पे मालिक की नजर है, बंदे तेरे हर हाल पे मालिक की नजर है, मालिक की नजर है। आना है तो राह में कुछ फेर नहीं है, भगवान के घर देर है, अंधेर नहीं है। आना है तो बिन मांगे भी मिलती है यहाँ मन की मुरादें, बिन मांगे भी मिलती है यहाँ मन की मुरादें। दिल साफ हो जिनका वो यहाँ आके सदा दे। मिलता है जहाँ न्याय वो दरबार यही है, मिलता है जहाँ न्याय
वो दरबार यही है, संसार की सबसे बड़ी सरकार यही है, संसार की सबसे बड़ी सरकार यही है, सरकार यही है। आना है तो आना, हमें कुछ फेर नहीं है, भगवान के घर ढेर है, अंधेर नहीं है, आना है तो श्रोते हो, आजच्या स्मृतिदिन या कार्यक्रमात आपण आज 7 जुलै या दिवशी असणाऱ्या दिलीप कुमार यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्याबद्दलची माहिती ऐकत होतो. श्रोते हो, आज या ठिकाणीच थांबूया आणि पुन्हा भेटूया अशाच एखाद्या खास कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार आणि ऐकत रहा तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं आणि हक्काचं हिंदवी रेडिओ 89.6 या रेडिओ वाहिनीवरील विविध कार्यक्रम याचा आस्वाद घ्या. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या खास कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.